आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे कोल्हापूरपासून अगदी 1.5 ते 2 तासावर असणाऱ्या एका निसर्गरम्य ठिकाणी. महाराजांचा पुतळा पाहून बऱ्याच जणांना कळलंही असेल की हे लोकेशन कोणते. तर मी बोलत आहे आजराबद्दल. आजरा म्हटलं की सर्वांना आठवतो तो रामतीर्थ धबधबा. बघा काय सुंदर लोकेशन आहे. हिरण्यकेशी नदीच्या काठावर असलेला हा धबधबा खरंच खूप शांत आणि सुंदर आहे. पावसाळ्यात तर हा धबधबा अजूनच खुलून दिसतो. इथलं वातावरण खूप प्रसन्न आहे. आजूबाजूला सगळी हिरवीगार अशी झाडी आहे. तुम्ही इथे येऊन निसर्गाचा अनुभव नक्कीच घेऊ शकता. या ठिकाणी प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात वास्तव्यास थांबले होते, म्हणून या ठिकाणाला रामतीर्थ असे नाव पडले. इथे प्रभू श्रीरामांचे प्राचीन मंदिर आहे. आम्ही थोडा वेळ निसर्गाचा अनुभव घेतला, मग फोटोशूटही केले आणि फ्रीमध्ये फिश पाससुद्धा केले. मग सनसेट पाहून प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही महादेव मंदिराकडे चाललो. मग माझ्या बहिणीने बनवलेल्या फिश थाळीवर ताव मारून आम्ही कोल्हापूरला परत चाललो. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.